सन्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मागील सत्रात आपण शुद्ध पदार्थ आणि मिश्रणाबद्दल शिकलो. आता आशिर न करता उपाय याबद्दल काही माहिती गोळा करूया. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला द्रावण द्रावण द्रवण द्रवणाचे गुणधर्म, द्रवणाचे सांद्रता, संतृप्त द्रवण, असंतृप्त द्रवण, विरघळण्याच्या दरावर परिणाम करणारे घटक समजतील. मुख्य शब्द: द्रावण, द्रावक, विद्राव्य, विद्राव्यता, पातळ करा थोड्या प्रमाणात द्रावणात. सांद्रित मोठ्या प्रमाणात द्रावणात. विरघळलेले, संतृप्त द्रावण, जेव्हा द्रावण विरघळू शकत नाही. विरघळलेले, असंतृप्त द्रावण, जेव्हा द्रावण अधिक द्रावण विरघळवू शकते. सूत्र सुरू करण्यापूर्वी चला हा संकल्पना नकाश पाहूया. आपल्या सर्वांना सोडा पाणी आणि लिंबू पाणी पिणे आवडते. आपल्याला माहित आहे की ते एकसंध मिश्रणाची उदाहरणे आहेत. दोन किंवा अधिक पदार्थांचे एकसंध मिश्रण ज्यापासून आपण घटण्याच्या प्रक्रियेद्वारे त्याचे घटक वेगळे करू शकत नाही त्याला द्रावण म्हणतात. द्रावण घन, द्रव किंवा वायूच्या स्वरूपात असू शकते. द्रावणात किमान दोन घटक असतात, एक द्रावक आणि एक द्रावक. द्रावणातील जो घटक त्यातील दुसरा घटक सामान्यतः जास्त प्रमाणात उपस्थित असलेला घटक विरघळवतो त्याला द्रावक म्हणतात. द्रावणात विरघळणारा घटक सामान्यतः कमी प्रमाणात उपस्थित असलेला घटक द्रावक म्हणतात. साखर पाण्यात विरघळवून साखरेचे द्रावण तयार केले जाते. या द्रावणात साखर घन हे द्रावक असते आणि पाणी द्रव हे द्रावक असते. द्रावण हे एकसंध मिश्रण असते. द्रावणाचे कण 1 नॅनोमीटर 10⁻⁹ मीटर पेक्षा लहान व्यासाचे असतात, म्हणून ते उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत. कणाचा आकार खूपच लहान असल्याने ते द्रावणातून जाणारा प्रकाशाचा किरण पसरवत नाहीत आणि त्यामुळे द्रावणात प्रकाशाचा मार्ग दिसत नाही. गाठण्याच्या प्रक्रियेद्वारे द्राव्य कण मिश्रणापासून वेगळे करता येत नाहीत.
विरघळलेले कण अखंड सोडल्यास स्थिर होत नाहीत, म्हणजेच द्रवण स्थिर असते. दिलेल्या द्रावकात आपल्याला हवे तितके द्राव्य विरघळू शकते का? द्रावकात विरघळणारे द्राव्य किती आहे हे तुम्ही कसे ठरवता? एका विशिष्ट तापमानाला संतृप्त द्रावणात असलेल्या द्रव्याच्या प्रमाणाला त्या तापमानाला त्याची द्रव्यता म्हणतात. जर द्रव्याचे प्रमाण कमी असेल तर द्रावण विरघळलेले आहे असे म्हटले जाते आणि जर द्रव्याचे प्रमाण जास्त असेल तर द्रावण केंद्रित आहे असे म्हटले जाते. जेव्हा एका विशिष्ट तापमानाला द्रावणात जास्त द्रव्य विरघळू शकत नाही तेव्हा ने संतृप्त द्रावण असल्याचे म्हटले जाते. जर द्रावणात असलेल्या द्रव्याचे प्रमाण संतृप्त द्रावणापेक्षा कमी असेल तर त्याला असंतृप्त द्रावण म्हणतात. द्रावणाची सांद्रता म्हणजे दिलेल्या प्रमाणात वस्तुमान किंवा आकारमान. द्रावणात असलेल्या द्रव्याचे प्रमाण, वस्तुमान किंवा आकारमान. द्रावणाची सांद्रता व्यक्त करण्याचे विविध मार्ग आहेत, परंतु येथे आपण फक्त 3 पद्धती शिकू. द्रव्याचे वस्तुमान टक्केवारी. द्रव्याचे वस्तुमान by द्रावणाचे वस्तुमान into 100. द्रव्याचे आकारमान टक्केवारी. द्रव्याचे आकारमान by द्रावणाचे प्रमाण into 100. द्रव्याचे आकारमानानुसार वस्तुमान टक्केवारी. द्रव्याचे वस्तुमान by द्रावणाचे प्रमाण into 100. द्रावणातील कणाचे तापमान, आकार आणि ठवठणे हे काही घटक आहेत जे द्रावणाच्या विद्युतीय दरावर परिणाम करतात. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. द्रावण म्हणजे 2 किंवा अधिक पदार्थांचे एकसंध मिश्रण. द्रावणातील प्रमुख घटकाला द्रावक म्हणतात आणि गौण घटकाला द्रावक म्हणतात. एक विशिष्ट तापमानाला संतृप्त द्रावणात असलेल्या द्रावणाच्या प्रमाणाला त्या तापमानाला त्याची द्रवणीयता म्हणतात. द्रावणाची सांद्रता म्हणजे दिलेल्या द्रावणात असलेल्या द्रावणाचे प्रमाण. जेव्हा एका विशिष्ट तापमानाला द्रावणात जास्त द्रावण विरघळू शकत नाही तेव्हा ते संतृप्त